मनसेनं आगामी विधानसभेसाठी 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। शिवडीतनं राज ठाकरेंनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आहे। तर पंढरपुरातनं दिलीप धोत्रे यांना मैदानात उतरवलंय। तर 225च्या वर जागा लढवण्याचा चंग आता राज ठाकरेंनी बांधलाय आणि अशातच त्यांनी पहिली उमेदवारी ही त्यांच्या अतिशय जवळचे असणारे बाळा नांदगावकर यांना दिली आहे। बाळा नांदगावकर हे 2009 मध्ये मनसेकडून निवडून आलेले होते आणि पंढरपूरमधनं मनसेचे दिलीप धोत्रे यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे शिवडीमध्ये दिलीप धोत्रे, बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी असा हा सामना रंगणार आहे। गेल्या 2 टर्म पासून अजय चौधरी हे शिवडीतनं आमदार आहेत, तर पंढरपूरमध्ये अशी ही लढत होणार आहे। याची मला खात्री आहे, कारण मनसेचं असणारं काम, मान्य राजसाहेब ठाकरेंवर असणारा जनतेचा विश्वास आणि या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा या सर्व पक्षांना जनता कंटाळलेली आहे आणि पंढरपूर मतदारसंघातून निश्चितपणे या ठिकाणी मनसेचा उमेदवार